तुम्ही काम किती करता याला महत्व नसतं, तुम्ही काम कसं करता याला महत्व नसतं, तुम्ही त्या कामाचं नियोजन कसं करता हे फार आणि फार महत्वाचं असतं. तुमचं काम नव्हे, तुम्ही केलेल्या कामाचं नियोजनच तुम्हाला यश देत असतं, हे सगळ्यात महत्वाचं. छत्रपती शिवाजी महाराजांचा अभ्यास आज सर्वोत्तम व्यवस्थापन करणारा मॅनेजमेंट गुरु म्हणून केला जातो. याचं कारण काय? 50 वर्षाचं आयुष्य महाराजांचं, 50 वर्षाचं. पण या 50 वर्षाच्या कारकिर्दीत एकही घटना अशी नाही, एकही प्रसंग असा नाही की ज्याचं महाराजांनी नियोजन केलं नाही. अजिबात नव्हते. जाऊ द्या, आईच्या गर्भात असतानाच ज्याच्या आयुष्याचं नियोजन ठरलंय असा जर कोणी महापुरुष या सृष्टीत जन्माला आला असेल तर छत्रपती शिवाजी महाराजांशिवाय दुसरं नाव नाही. ही सगळ्यात मोठी वस्तुस्थिती आहे. 50 वर्षात एक घटना नाही की ज्याचं महाराजांनी नियोजन केलं नाही. महाराजांच्या आयुष्यात एक आणि एकमेव घटना ज्याचं महाराजांनी नियोजन केलं नव्हतं ती म्हणजे महाराजांचा मृत्यू. फक्त त्याचंच नियोजन नव्हतं. महाराजांनी आपल्या कारकिर्दीमध्ये अमाप यश मिळवलं. सैन्य संपत्ती साधनं नसतानाही शून्यातनं विश्व उभा केलं. या सगळ्याचं कारण म्हणजे महाराजांचं सर्वोत्तम नियोजन. एक साधं उदाहरण देतो. 10 नोव्हेंबर 1659 महाराजांनी प्रतापगडावर अफजल खानाचा कोथळा बाहेर काढला. अफजल खानाचा कोथळा बाहेर काढायला महाराजांना फक्त 2 मिनिटं लागली. पण या 2 यशस्वी मिनिटासाठी महाराजांनी तब्बल 1 वर्ष नियोजन केलं होतं. तब्बल 1 वर्ष. शिवाजींना जिंदा मुर्दा पेश करतो अशी कसम खाऊन विजापुरातून अफजल खान 40,000 फौजींशी निघाला आणि महाराजांच्या नियोजनाला आरंभ झाला. खान दिवसात निघाला स्वराज्याला, गावाच्या गावं जावत निघाला. का? महाराजांनी सामने यावं. पण महाराजांना माहिती आहे उघड्या मैदानात खानाशी भिडणं म्हणजे मृत्यूला मगरमिठी मारणं. राजे तयार नाहीत. कळी काळाच्या खिंडीतच गाठला पाहिजे. खान नियोजन सुरू केलं आणि महाराजांनी तेवढ्यासाठी निवडला प्रतापगड. का? शेजारी महाबळेश्वर आहे म्हणून नाही. गर्द आहे, बिकट आहे, भयान आहे, दऱ्याखोऱ्यांचा, आकडे कपाऱ्यांचा. अफजल खानाशी झुंजायला अचूक आणि मोक्याची जागा प्रतापगड. खानाला कळालं राजाने प्रतापगड जवळ केलाय. त्याला माहिती आहे प्रतापगड काय चीज आहे. वाईचा जागीरदार होता तो. वाईत वाडा होता खानाचा. प्रांत माहिती आहे त्याला. महाराजांनी प्रतापगड जवळ केला हे त्याला कळालं आणि कडाडला. मोठी जहरी आणि गहरी चाल टाकली शिवाजींनी. पण पर्याय नव्हता. अखेर खान आला. लाख चाली टाकत राहिला खान. महाराजांनी प्रतापगडाच्या गुहेतनं बाहेर यावं पण नाही. शत्रूच्या चालीत फसला तर संपला. तुमच्या चालीत शत्रू फसला तर तुम्ही अजिंक्य राहिला. महाराजांनी कसोशीनं नियोजन असं केलं की आपण त्याच्या चालीत नाही, तो आपल्या चालीत फसला पाहिजे. आणि महाराज यशस्वी झाले. अखेर खान आला. वाईच्या पसरणीच्या घाटात खानाचं सैन्य पसरलं. महाराजांनी आपल्या शिलेदारांना सांगितलं आपलं सैन्य गोळा करा. खान वाईत पोहोचलाय. आपलं सैन्य गोळा करा. माणसं कामाला लागली. सैन्य गोळा झालं. महाराजांनी तानाजीला विचारलं किती? आणि तानाजी म्हणाला महाराज 7,500 झाले. 7,500? अरे त्याचे 40,000 आहेत. महाराज याच्यापेक्षा अधिक आपले नाहीत वाढू शकत. रानावनातनं, डोंगर दऱ्यातनं, गावागावातनं जेवढी शिबंदी घोडा करायची तेवढी केली. राजा 7.5. राजा म्हणले ठीक. आता 7.5 आहेत म्हणून महाराज असं नाही म्हटले. त्यांचे 40,000 आपले 7.5. बघू पुढच्या पंचवार्षिकला. मग पर्याय काढले महाराजांनी. तानाजी आपले वाढवता येत नाहीत ना? हो महाराज ठीक. मग खानाचे कमी करायला शिका. काय पर्याय काढ? एक दार बंद झालं. कुठलं? आपलं सैन्य वाढवण्याचं. ठीक आहे. मग त्याच दाराला धडका देत नाही बसायचं. दुसरं दार शोधा. तुमच्यासाठी एक दार बंद होतं त्यावेळी तुमच्यासाठी इतर 10 दारं उघडलेली असतात. जी माणसं शोध घेतात ती माणसं यशस्वी होतात. जी त्याच दारला टकरा मारत बसतात ती तिथंच कायमची थांबून राहतात. महाराजांनी पर्याय शोधले सातत्यानं. तुम्ही सगळं चरित्र काढून बघा. हा राजा एका दारावर धडका मारत कधीच बसला नाही. सातत्यानं नवे 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 यशस्वी म्हणून झाले. हो आम्हाला पर्याय शोधता आले पाहिजेत. एक राजा होता. त्यांनी 2 कैद्यांना शिक्षा सुनावली. मरेपर्यंत फाशी. फाशीची शिक्षा ऐकल्याबरोबर त्या 2 कैद्यातला एक कैदी जागेवरच रडायला लागला. त्याला सुचेच ना तर संपलंच ना सगळं. दुसरा कैदी मात्र न्यूटन असल्यासारखा विचार करत बसला होता. पहिल्यानं विचारणार फाशीची शिक्षा झाली आपल्याला, ऐकलं नाही का? काय नाही ऐकलं ना, त्यामुळे तर विचारात पडलोय. का?
अरे गेले वर्षभर मी उडणारा घोडा तयार करतोय, माझा प्रयोग अंतिम टप्प्यात आलाय, आता नेमकी मला फाशीची शिक्षा झाली, आता माझ्या उडणाऱ्या घोड्याच्या प्रयोगाचं काय व्हायचं त्याची काळजी मला लागलीये. ही कुजबूज राजा नाही. राजा म्हणला काय 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 म्हटला? नाही हो महाराज, काय उडणारा घोडा तयार करतोय मी, प्रयोग अंतिम टप्प्यात आलाय आणि नेमकी मला फाशीची शिक्षा झाली. राजा म्हणला घोडा कधी उडतो का? अहो महाराज खरंच. हे बघ खोटं बोलू नकोस महाराज, मरणारा माणूस खोटं नाही बोलत. अहो फाशीची शिक्षा दिली, खोटं कशाला सांगेन, खरंच मी अंतिम टप्प्यात आलोय, माझा प्रयोग यशस्वी होणार. अहो महाराज ते जाऊ द्या, तुम्हाला विश्वास नसेल तर मी तुमच्या घोड्याला 1 वर्षाच्या आत उडायला शिकवू शकतो. आता राजा जाम झाला. अरे पण त्या घोड्याची नैसर्गिक रचना नाही, त्याला पंख नाही, ते तो वजन किती, तो उडेल कसा आभाळात, ते काही मला सांगू नका, माझा प्रयोग यशस्वी होतोय महाराज, मी तुमच्या घोड्याला उडायला शिकवू शकतो. राजा म्हणला नाही जमलं तर शिक्षा सुनावलीच आहे फाशीची महाराज, फक्त 1 वर्षाचा वक्त द्या बस. राजा म्हणला काय फरक पडतो, असं तसं मरणारच आहे आज, बघू वर्ष घेऊन, झालाच उडणारा घोडा तयार तर काय घ्या. राजा म्हणला ठीक आहे, दिली संधी तुला. ते पहिला कैदी म्हणत होता तू काय डोक्यावर पडलाय का, पण घोडा कधी उडतो का, तो उडील का, हे बघ तू फक्त आजचं मरण उद्यावर ढकलतोय बस, बाकी काही नाही. तो म्हटला हे बघ हे मला कळतंय, घोडा उडणार नाही हेही मला माहिती आहे, आणि मग अरे मी माझ्या जगण्याचे पर्याय तयार करून ठेवतोय. मतलब अरे वर्षात काही होऊ शकतं, म्हणजे अरे ह्या वर्षात राजाच मरू शकतो, आणि राजा नाही मेला तर माझा नैसर्गिक मृत्यू होऊ शकतो, आणि तू पण नाही मेला तर ज्या घोड्याला उडायला शिकवायचा आहे तो घोडाच मरू शकतो, आणि तोही नाही मेला तर वर्षात घोडा उडू शकतो. काही होईल ना, पर्याय तर शोधले पाहिजेत. रडून पडून नाही चालणार, लढवून उभा राहिलेलं गरजेचं असतं. पर्याय शोधा. ज्या दिवशी माझ्या देशातली लोक पर्याय शोधण्यात महाराजांसारखी तयार होतील ना, त्या दिवशी माझ्या देशात एकही आत्महत्या होणार नाही, एकही. महाराजांनी हे अद्भुत ज्ञान दिलं आम्हाला. पर्याय शोधा. आपलं सैन्य वाढवता येत नाही ना, ठीक, शोधला पर्याय. खानाचं कमी करायला शिका. मराठ्यांच्या करामती चालू झाल्या, वाईच्या पसरणीच्या घाटात पसरलेलं खानाचं सैन्य 20,000 उठलंच नाही, पसरलंच कायमच. 20,000 घेऊन खान कसा बसा पुढे सरकला, तर प्रतापगडाच्या तोंडाशी रणतोंडीचा घाट, रणतोंडीचा तोंड रडल्याशिवाय जिथून पुढे सरकताच येत नाही, महाभयानक. अहो खानाचं सैनिक रणतोंडीच्या घाटात आलं आणि ते खोल दऱ्या बघून भयानक भ्यालं, निम्म तिथंच अडकलं तोंड रडवेला करून. उरलेलं 5,000 सैन्य कसं बसा पुढे सरकलं, प्रतापगडाच्या पायथ्याला आलं आणि महाराजांचा निरोप आला. अवघे 1000 संगत्यांनी तरच भेटू. खानानं तेही 4000 प्रतापगडच्या आसपास ठेवले, 1000 घेऊन तो श्यामाण्याच्या दिशेने निघाला. किती आणले होते खानानं, किती घेऊन निघालाय? 40,000 आणलेले, 1000 घेऊन निघालाय. आपलं वाढवता येत नाही ना, खानाचं कमी करायला शिका. केलं ना कमी, 40चे 1000च केले. प्रतापगडाच्या पायथ्याला श्यामानं उभारला. राजे कुठून येणार आहेत? प्रतापगडावरून खाली येणार आहेत. महाराजांनी भेटीचा वक्त ठरवला बरोबर दुपारी 12:35. आता 12:35 का? कारण सूर्य बरोबर माथ्यावर येतो. आता सूर्य माथ्यावरच का? तर राजे गडावरून निघाले तर सूर्याच्या त्या लख्ख प्रकाशात खानाची छावणी स्पष्ट दिसावी. पण खानानं जर राजाकडे बघायचं म्हटलं तर सूर्याची किरण त्याच्या डोळ्यात घुसावी, काही दिसू नये त्याला. वक्त बरोबर 12:35. आणि त्याच वक्ताला राजाने गड सोडला. आता सोबत कोण घेतलं? तानाजी, बाजी, यसाजी, कोंडाजी, कडतोजी. चला सगळेच येऊ भेटून. नाही हो, कुणी नाही घेतलं. मग घेतलं कोण? घेतला जीवा महाला. का? दांडपट्ट्या चालवतो. हो पण तोच का? समोर सय्यद बंडा आहे, त्याच्याशी झुंजायचं तर हवा फक्त जीवा. सोबत घेतला संभाजी कवची कोंढाळकर. का? हत्तीसारखा धिप्पाड आहे. अरे हो पण तो का? खानही तसाच आहे ना, हत्तीसारखा धिप्पाड. पैलवान आखाड्यात उतरवायचे झाले तर एकाच गटाचे असावेत, म्हणजे कुस्ती रंगते. माणसाची निरग आणि माणसाची पारख शिकावी ना, ती महाराजांकडे. आणखी 8 अंगरक्षक घेतले आणि खान पुढे निघाला. खानाला वर्दी मिळाली, शिवाजीराजे येत आहेत.
पण जातानाच महाराजांनी आपल्या सगळ्या सोबत्यांना जबाबदारी वाटून दिली, नियोजन सांगितलं. महाराज जीवा महालाला म्हणाले, तू आमच्या बरोबर आत यायच शाम्यानात, पण तू आमच्याकडे बघायचं नाही, तू खनाकडे बघायचं नाही, तू कृष्णाजीकडे बघायचं नाही, तू फक्त सय्यद बंडा बघायचा बस. संभाजी गावजीला सांगितलं, तू आमच्या बरोबर खाली यायचं पण शाम्यानात यायचं नाही. तू शाम्यानाच्या बाहेर, तू माझ्याकडे बघायचं नाही, तू खनाकडे बघायचं नाही. आमच्या दोघांचा आत काय चाललंय तुला देणं घेणं नाही. पण शाम्यानातनं अफजल खान जर जिवंत बाहेर आला तर त्याला जिवंत ठेवायचं नाही, त्याची जबाबदारी त्याला. आणि राजे निघाले. 12:30 वाजता गडावरनं निघालेले राजे खनाच्या छावणीच्या बाहेर दुपारी बरोबर 2 वाजता पोहोचले. बरोबर 2 वाजता खनाला वर्दी मिळाली. शिवाजीराजे येत आहेत. तसा खान उठून उभा राहिला. समोर पाहिलं 5-5.5 फूट उंचीचे बेकनर बाबदार राजे शिवाजी आज ते कदम येताना दिसले. तसं खानानं वकिलाला विचारलं, ये शिवाजी? वकिलानं मान डोलावला. खान 2 पावलं पुढे झाला. भाऊ फैलावले, आओ शिवाजीराजे. आणि गळामिटीसाठी राजे पुढाले. खनाच्या मिठीत गेले. खनाचे भाऊ राजांच्या पाठीवर पडले. दाब पडला, जोर वाढला, मिठी आवळली गेली. राजे गुदमरले आणि त्यातुळे खनाची कट्यार राजांच्या मस्तकावर रंगका पडत निसटली. दगा जाणवला, फागणिका निघाली, खूप असली खनाच्या पोटात. दगा करत खान कडाडला, कोतळा बाहेर पडला. पण त्यातून कृष्णाची धावला, बेसौद राजांच्यावर वार केला. राजे फेलकांडले आणि त्या संधीचा फायदा घेत जीवा सय्यद बंडा पुढे झाला. महाराजांच्या गर्दनीवर वार करणार तो जीवा महालाच्या दांडपाट्याने सय्यद बंडाचा हात वरच्यावर उडवला आणि इतिहास पुटपुटला. होता जीवा पण वाचला शिवा. एक विचार करायचा इथं, जीवा महाला 1 सेकंद उशीर करता तर फार नव्हे, 1 सेकंद फक्त. तर जीवा महालाच्या दांडपट्ट्यानं सय्यद बंडाचा हात छटला जायच्या ऐवजी सय्यद बंडाच्या दांडपट्ट्यानं महाराजांचं मस्तक छटलं गेलं असतं. आणि मग आम्हाला कळतं या प्रसंगात महाराजांनी जीवा महालाच का निवडला, तोच का, याचं उत्तर इथं आहे. मी जाणीवपूर्वक विधान करतो, आपल्या 50 वर्षाच्या कारकिर्दीत महाराजांनी 1 चाल पुन्हा नाही वापरली आणि 1 माणूस तोही पुन्हा नाही वापरला. सोबत होते पण नायकाच्या भूमीत नाही. प्रत्येक घटनेला नवा माणूस आहे. 1 चाल परत नाही, 1 माणूस पुन्हा नाही. महाराज अफजल खानाच्या भेटीला गेले, शाहिस्ता खानाच्या नाही, तिथं छापाच मारायला गेले. चाल प्रत्येक वेळी वेगळी. आणि माणूस जीवा महाला तुम्हाला प्रतापगडच्या रणसंग्रामातच भेटेल. तो पुरंदरावर दिसणार नाही. पुरंदरावर बाजी प्रभू मुरारबाजी, तिथं बाजी प्रभू येणार नाही. बाजी प्रभू पावनखिंडी, तिथं नेताजी असणार नाही. नेताजी आग्र्यात, तिथं येसाची भेटणार नाही. येसाची कर्नाटकात, तिथं तानाजी असणार नाही. तानाजी कोंढाण्यावर, तिथं सूर्याजी दिसणार नाही. प्रत्येक प्रसंगात नवा मोहर आहे. कधी कुणाला कुठं कसं पाठवायचं, माणसाची निरख आणि माणसाची पारख याचं सर्वोत्तम नियोजन हे महाराजांकडनं शिकावं. अप्रतिम. खान पडला. नियोजनानुसार असं ठरलं होतं की सगळ्यांनी पहिल्या तिंडी दरवाजाजवळ जाऊन भेटायचं. राजे पोहोचले. पाठोपाठ एक अंगरक्षक गोळा झाला. राजांची नजर भिरभिरली. 1 2 3 4 5 6 7 8 9 9 9 9 जातांतर 10 होते. 1 कोण राहिला माग, 1 कोण राहिला माग. अंगरक्षकाने एकमेकावर नजर फिरवली. कुणीतरी अंगरक्षक पुटपुटला. राजा संभाजी गावजी दिसत नाही. संभाजी तो कोणी थांबला, कोट्या रोखला तो. तोपर्यंत संभाजी गावजी पाठीमागून धापा टाकत येताना दिसला. राजाने विचारलं, संभाजी कोठे थांबला होता, कोट्या रोखला होता? एवढा ऐकल्याबरोबर संभाजीने आपला हात वर केला. त्याच्या हातात अफजल खानाचं मस्तक होतं. ही का पाय माग थांबलो होतो. राजे म्हणले, संभाजी पण हे आपल्या नियोजनात नव्हतं, हे नव्हतं आपल्या नियोजनात, हे नसतं धाडस का केलं का? तर संभाजी म्हणला, राज तुम्ही खानाच्या पोटात वागणं खूप असली, पण म्हणलं मरतय का नाही म्हणून आणलं का आपण. राजे म्हणले, संभाजीची भागणं मी खानाच्या पोटात खूप असली, त्याला जहरी जालिम विष लावलेलंच होतं. खान ऐसा तैसा वाचणार नव्हताच, मग हे नसतं धाडस का केलं? संभाजी आता कदाचित तुम्ही खानाचं मस्तक छटत असताना पाठीमागून तुमच्या मस्तकावर कोणी वार केला असता तर काय जबाब दिला असता तुमच्या आईला? मी तुमच्या आई तर म्हणाली असती, शिवरायांनी स्वतःचा जीव वाचवला पण माझा लेख मात्र खर्ची घातला. नाही संभाजी, एक वेळ अफजल खान नाही मेला तरी चालेल, पण स्वराज्याचा एकही मावळा खर्ची पडता कामा नये. पोटच्या पोरासारखं प्रेम केलं राजाने आपल्या सैनिकांवर. उगाच नाही,
उगाच नाही माणसं मरायला तयार झाली, उगाच नाही. आणि सगळ्यात महत्वाचं सांगू की वाघनक जी आहेत ना ती कुणी दिली महाराजांना? रुस्तुम जमान, रंदुल्ला खानाचा मुलगा. हा रंदुल्ला खान शहाजी राजांचा मित्र, अफजल खानाच्या बरोबरच होता तो. खानानं जे काही केलंय त्या परिस्थितीत खानाला जर पराभूत करायचं असेल तर शस्त्र अशी हवीत की दिसणार तर नाही पण काम तर तमाम केलं पाहिजे. म्हणून महाराजालाही रुस्तुमे जमानच दिल्याचा इतिहास सांगतो. किती विचार केलाय महाराजांनी प्रत्येक गोष्टीचा, किती नियोजन आणि शस्त्र. याच्या आधी इतिहासात वाघनकांचा उल्लेख कुठेही आढळत नाही. तो आढळतो फक्त नरसिंहा आणि हिरण्यकश्यपूच्या गोष्टीत. नरसिंहानं हिरण्यकश्यपूचं पोट फाडलं. दुसरा नरसिंहा वाघनकाचा वापर करणारा एकच, छत्रपती शिवाजी महाराज, ज्याने अफजल खानाचं पोट फाडलं. 10 नोव्हेंबर 1659 ला ही घटना घडली. दुपारी 2 वाजता महाराजांनी खानाचा कोतळा बाहेर काढला. मला प्रश्न असा पडला की 10 नोव्हेंबरला जर एवढं सगळं भयानक घडलंय, 10 नोव्हेंबरला एवढं सगळं जर विलक्षण घडलंय, तर 11 नोव्हेंबरला महाराज कुठं आहेत? 10 नोव्हेंबरला हे महाभयानक घडलंय, मग 11 नोव्हेंबरला महाराज कुठं आहेत? शेजारी महाबळेश्वरला. हा, मग काल एवढं टेन्शन होतं, 4 दिवस नको का थंड हवेच्या ठिकाणी जायला? कुठं आहेत महाराज? नियोजन बघा महाराजांचं. 2 वाजता खान पडलाय. संभाजी कावजीनं आणलेलं खानाचं मस्तक तातडीनं पुरंदरावर पाठवण्यात आलं मासाहेबांना पाहण्यासाठी. काय करावं मासाहेबांनी त्या मस्तकाचं? अफजल खान शत्रू होता, जिवंत होता तोपर्यंत शत्रुत्व तो संपला, शत्रुत्वही संपला. मोठ्या इतमामात पुरंदराच्या बुरुंजामध्ये त्याचं शिर ठेवलं गेलं, दफन केलं गेलं. आणि थड महाराजांनी प्रतापगडावर दफन केलं. तिथं प्रतापगडावर अफजल खानाची कबरही उभारली. ऐसा राजा होणे नाही. शत्रू जिवंत असताना त्याला शत्रू म्हणून वागावला, पण शत्रूच्या मृत्यूनंतर अजिबात नाही. हे महाराजांचं सगळ्यात मोठं वैशिष्ट्य आहे. 2 ते 4 या 2 तासात या सगळ्या घटना घडल्या असतील, सूचना सगळे दिल्या असतील. 2 वाजल्यानंतर महाराजांचं सैन्य प्रतापगडच्या घनगर्द रानात बेफामपणे खानाच्या सैनिकावर तुटून पडलेलं. खुर्दा चालला होता अफजल खानाच्या सैन्याचा. प्रचंड नियोजनानुसार सगळं घडत होतं आणि महाराजांना माहिती होत आपलं सैन्य अफजल खानाच्या सैन्यावर तुटून पडणार. मग खानाचं सैन्य पाठीला पावलं पळत सुटणार. मग त्यांची तलवारी तिथंच, समशेरी तिथंच, तोफा तिथंच, घोडे तिथंच, हत्ती तिथंच, हे सगळं राहणार. 4000चं घोडदळ खानाचं. 2000 घोडेस्वार पळून जरी गेले तरी 2000 घोडेस्वार तिथं मारले जातील किंवा पळून जातील आणि त्यांची 2000 घोडी आपल्याला मिळतील. कधी? 10 नोव्हेंबरच्या दुपारी 4 ते 5च्या दरम्यान ही 2000 घोडी मिळणार. जी काय घोडी मिळाली मग? अहो, घोडी मिळाली, पण ती घोडी चालवणारे प्रशिक्षित घोडेस्वार नसतील तर त्या घोड्यांचा उपयोग काय? मग 10 नोव्हेंबर 1659च्या आधी 6 महिने महाराजांनी 2000 घोडेस्वार तयार करून ठेवलेत, प्रशिक्षित करून ठेवलेत आणि त्यांना सांगितलंय की 6 महिन्यानंतर 10 नोव्हेंबरच्या दुपारी 2 वाजता तुम्हाला 2000 घोडे मिळणार आहेत. बुकिंग झालेलं आहे. बरोबर त्या 2000 प्रशिक्षितांनी खानाचे हेच 2000 घोडे काबीज केली, तयार सज्ज. खानाच्या तोफा, सैन्य, समशेरी, त्यांची सोन्याची भांडी बिंडी, आमाप सगळा ऐवज मिळाला. महाराजांनी सगळा गोळा केला. रात्रीच्या 7:30, 8, 9 वाजेपर्यंत हे सगळं झालं. 10 वाजता महाराजांची फौज पुन्हा सज्ज झाली. दुपारी 2 वाजता खानाबरोबर युद्ध झालंय. 10 नोव्हेंबरच्या दुपारी 2 वाजता आणि रात्री 10 वाजता महाराज परत घोड्यावर बसलेत. सगळं सैन्य सज्ज आहे. स्वराज्याची हद्दतळी प्रतापगडापुरतीच मर्यादित आहे. 11 वाजता महाराजांनी हर हर महादेवचा गजर केला, घोड्याला टाच मारली आणि मराठी फौजा सुसाट सुटल्या. बघता बघता सगळा वाई प्रांत जिंकला. महाराज सातारा प्रांतात घुसले, सातारा प्रांत काबीज केला. महाराज वारणा नदीच्या खोऱ्यात गेले, वारणा नदीचं खोरं जिंकलं. महाराज कोल्हापूर प्रांतात शिरले, कोल्हापूर प्रांत काबीज केला आणि 1 डिसेंबर 1659 महाराजांनी पन्हाळ्यावर भगवा
आणि 18 किल्ले एवढा भाग महाराजांनी काबीज केला. 2 वाजता खणाला मारतायत, रात्री 11 वाजता घोड्याला टाच मारतायत आणि